आज आपण बेरजेच्या व गुणाकाराच्या रूपात अपूर्णांकाचं लेखन करायला शिकणार आहोत. हा मी एक षटकोनाकृती आकार काढलेला आहे. त्याचे मी 6 समान भाग केले. या 6 समान भागांपैकी एक भाग मी पिवळ्या रंगाने रंगवला. आता पिवळ्या रंगाने रंगवलेला भाग 1/6 हा अपूर्णांक दर्शवतो. त्यानंतर मी आणखीन एक भाग निळ्या रंगाने रंगवला. निळ्या रंगाने रंगवलेला भाग 1/6 हा अपूर्णांक दर्शवतो. दोन्ही मिळून झाले 2/6. मी आणखीन एक तिसरा भाग रंगवण्यासाठी मी हिरवा रंग वापरला. हिरव्या रंगाने रंगवलेला भाग 1/6 हा अपूर्णांक दर्शवतो. तीनही भाग मिळून 3/6 असा अपूर्णांक तयार होतो. बघा बरं, या आकृतीचे मी 2 भाग केले तर बरोबर अर्धा भाग रंगवलेला आहे आणि अर्धा भाग न रंगवलेला आहे. आता मी आणखीन एक चौथा भाग रंगवते. हा भाग रंगवण्यासाठी मी गुलाबी रंग वापरला. गुलाबी रंगाचा अपूर्णांक 1/6. सगळे मिळून झाले 4/6. आता मी आणखीन एक 5वा भाग रंगवते. जांभळ्या रंगाने रंगवलेला भाग 1/6 हा अपूर्णांक दर्शवतो. 5ही भाग मिळून अपूर्णांक तयार होतो 5/6. म्हणजेच मी या 5ही भागांची बेरीज केली असता मला नवीन अपूर्णांक मिळाला 5/6. हे झालं अपूर्णांकाचं बेरजेचं रूप. आता आपल्याला गुणाकार रूपात हाच अपूर्णांक लिहायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. तसंच 1/6 या अपूर्णांकाची 5 वेळा केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार. म्हणून 1/6 गुणिले 5 बरोबर 5/6 हा अपूर्णांक आपल्याला मिळतो. म्हणजेच अपूर्णांक आपल्याला बेरीज आणि गुणाकार या दोनही रूपात लिहिता येतात.